नमस्कार, मी विनोद बाहेकर. मित्रांनो, नीट 2026 महाराष्ट्र काउन्सिलिंगचे बरेचसे नियम यावर्षी बदलले. कालच मी व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला होता. Instaला शेअर केलेला आणि YouTubeला पण, की बऱ्याच कॉलेजमध्ये आता यावर्षीपासून स्कॉलरशिप मिळणार नाही MBBSच्या. आता सोबत BMSसाठी पण अजून काही अपडेट्स येत आहेत का? तर हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. याचा इफेक्ट आपल्या कट ऑफवर 100% होणार. कारण ज्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर वाढल्या, जिथं स्कॉलरशिप मिळणार नाही, तर त्या कॉलेजचे कट ऑफ थोडे कमी येतील. पण जर समजा असे कॉलेज आपण बघितले, की ज्यामध्ये स्कॉलरशिप मिळते, तर त्या कॉलेजमध्ये कट ऑफ वर जाईल. आता आजचं नवीन अपडेट काय? तर आज जेवढे पण रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये झालेले आहे, या मागच्या शेड्यूलनुसार MBBS, BDSसाठी, तर त्या सर्वांची एक लिस्ट आज पब्लिश होईल. आता ती सुरुवातीला महाराष्ट्र कॅन्डिडेट रजिस्टर्ड मेरिट लिस्ट राहील. ही एक प्रोव्हिजनल लिस्ट असेल. पण या लिस्टवरून कट ऑफचं प्रेडिक्शन जे आहे, तर ते सध्या होणार नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक 22 तारखेपर्यंत वेट करावं लागणार. 22 तारखेला एक फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. तर त्यामध्ये मग कट ऑफ प्रेडिक्ट होऊ शकतो. आता MBBSचा कट ऑफ तर वाढणार, पण कोणत्या कॉलेजचा? सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच आपले जे प्रायव्हेट कॉलेज आहे, तर त्यांचा कट ऑफ वाढणार आणि त्यातल्या त्यात कुठल्या कॉलेजचा? की ज्याला स्कॉलरशिप मिळते, तर अशा कॉलेजचा कट ऑफ वाढेल. परत एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा आहे, की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या नावाखाली सुद्धा कॉलेज जे आहे, तर त्याला मान्यता मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होते, तर ते आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. मग अजून काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये बदल होतील. मग थोडक्यात याच्या ज्या सीट्स आहे, तर त्या कशा पद्धतीनं भरल्या जातील, तर ते सुद्धा आता नवीन इन्फॉर्मेशन नेमकी काय येते, तर ते पाहणं गरजेचं आहे. तुमचा स्कोअर जर चांगला असेल, तर रिस्क घेऊ नका. म्हणजे सगळी माहिती अगोदर कलेक्ट करा, नंतरच काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्या. कुठं जर जॉइन असाल समजा, तर काही प्रॉब्लेम नाही. कारण तो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित नंतर चॉईस स्प्रिंगची लिस्ट बनवून देईल आणि त्यामध्ये ते मुद्दे पण टाकल, की कुठल्या कॉलेजला स्कॉलरशिप मिळते, कुठल्या कॉलेजला मिळत नाही. तर त्यामुळे तुम्हाला ती अडचण येणार नाही. पण जर स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करत असाल, तर सगळ्या गोष्टी कलेक्ट करा अगोदर. इन्फॉर्मेशन काढा सगळी. कारण स्कोअर चांगला आहे, पण आपलं काही नुकसान व्हायला नको. गव्हर्नमेंट कॉलेजवर याचा इफेक्ट होणार नाही MBBSच्या. पण MBBS सेमी गव्हर्नमेंट, त्यानंतर BDS, BMS, BHMS सगळ्या कॉलेजवर याचा इफेक्ट होईल. कारण जर समजा जे कॉलेज की जे पूर्ण फीज घेतात, तर त्याच्या सीट्स जर का मुलांनी नाही घेतल्या, तर ते BMSवर शिफ्ट होतील. थांबूया. ओके. बाय.